अंगणवाडी सेविकांचा आज मुंबईमध्ये महामोर्चा निघणार आहे आणि राज्यभरामधून हजारो अंगणवाडी सेविका या आता एकवटलेल्या बघायला मिळतात। सरकार आता दिलेली आश्वासनं जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत हा एल्गार सुरूच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे। तर असंख्य आंगनवाड़ी कार्यकर्ता, सेविका, सहायिका, मिनी बहनों से जुड़ी आज के इस वीडियो में हम एक नई अपडेट के बारे में बात करने वाले हैं जो कि आप सभी आंगनवाड़ी कार्यकर्ता, सेविका, सहायिका के लिए महत्वपूर्ण होने वाली है। आप लोगों से रिक्वेस्ट है कि इस पूरी वीडियो को आप सभी अंत तक जरूर देखिएगा। सरकारनं आश्वासनं दिली मात्र त्यांची पूर्तता अजूनही झालेली नाहीये। फेब्रुवारीमध्ये शासनानं केलेली मानधनामधली वाढ ही अत्यल्प होती असंही म्हटलं जात आहे। अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये मिळावेत अशी मागणी होती आहे, तर मदतनीस जे आहेत त्यांना दरमहा 22,000 रुपये मानधन मिळावं अशी सुद्धा मागणी केली जाते आहे। याविषयी बोलूयात। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निखिल, अंगणवाडी सेविका आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये महामोर्चा काढतायत। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची मागणी आहे मात्र अजूनही पूर्ण होताना दिसत नाहीये। नक्कीच आम्ही याच अनेक मागण्यांना घेऊन आहेत ते राज्यभरातील अंगणवाडी सेविका आहेत ते आता आझाद मैदानावरती जमण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आजचा महामोर्चा बेमुदत उपोषण आहे ते आजच्या दिवसापासून सुरुवात केलेला आहे। तर मुंबईतील आझाद मैदानावरती ही संपूर्णपणे मोर्चा काढणार असून या ठिकाणी आहे ते आज उद्धव ठाकरे देखील यांनी या संपूर्ण मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। यांचंच मनोबल वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे देखील या अंगणवाडी सेविकांना भेटणार आहेत। जवळपास हजारोच्या संख्येने हे अंगणवाडी सेविका आहेत ते आता निखिल, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कमलताई परुळेकर जोडल्या गेलेल्या आहेत। कमलताई, काय नेमक्या या सगळ्या मागण्या असणार आहेत आणि कुठकुठल्या भागामधून राज्याच्या इतक्या सगळ्या अंगणवाडी सेविका जमतील आज या मोर्चासाठी? आज महाराष्ट्रात खरं तर 4 डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू आहे। आज 2 दिवसांनी महिना पूर्ण होईल, पण सरकार त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही। मध्यंतरी नागपूरचा मोर्चा झाला 15 तारखेला, तरीही संप मागे घ्या नंतर बोलणी करू असं म्हणतात, पण या सरकारवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता काही पदरात पडल्याशिवाय जाणार नाही। आणि आम्ही मागतोय काय तर 2022च्या एप्रिलला सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलाय की अंगणवाडी कर्मचारी ह्या मानसेवी नसून त्या कायम आस्थापनेवर आहेत। त्यांना तुम्ही मानधन देताय पण पगार दिला पाहिजे, त्यांना तुम्ही भाऊबीज देताय, तुम्ही बोनस दिला पाहिजे। अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळण्याला पात्र आहेत। आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावेळेला मंगलप्रभात लोढा होते, त्यांनी आश्वासनही दिलं होतं विधान पटलावर की आम्ही 10 दिवसामध्ये ग्रॅज्युएटीची प्रक्रिया पूर्ण करतो म्हणून। कशात काही नाही, अजून मंत्री बदलले, अदिती तटकरे आल्या, त्यांना आम्ही पेन्शनचा प्रस्ताव दिलाय, काहीही झाले नाही। आमच्या 4 प्रमुख मागण्या आजच्या अशा आहेत की एकतर मानधन वाढ करा आम्हाला, कारण 1975ला अंगणवाडी आस्थापना तयार झाली, पण तेव्हापासून 48 वर्ष आज 1000च्या वर अजून त्यांचं मानधन गेलेलं नाहीये। कामं मात्र ढीगभर सांगतात, त्यामुळे मानधन वाढ करा, ती महागाईशी संबंधित ठेवा, कारण दरवेळेला पगारवाढ 100-500ची करतात आणि महागाई मात्र ढिगानं वाढते। तर आंगनवाड़ी कार्यकर्ताओं का लगातार प्रदर्शन चल रहा। आंगनवाड़ी कार्यकर्ता लगातार अपनी मांगों को लेकर प्रदर्शन कर रही है। महाराष्ट्र में यह प्रदर्शन काफी लंबे समय से चल रहा है। 26,000 मानदेय को लेकर, नियमित करने को लेकर आंगनवाड़ी कार्यकर्ता प्रदर्शन कर रही है, चाहे वह पेंशन की मांग हो या आंगनवाड़ी कार्यकर्ताओं का वेतन 26,000 करने को लेकर। आप इस वीडियो को किस राज्य से देख रहे हैं कमेंट करके जरूर बताएं।